तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 348वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावरती साजरा होतोय। सध्या सुरू असलेल्या कोविड-19च्या संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी किल्ले रायगडावर मर्यादित शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय। पहाटे राजसदरेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीतील मूर्तीला फुलांनी सजवण्यात आलं। त्यानंतर सकाळी 6 वाजता स्वराज्याचं निशाण भगवा ध्वजपूजन करण्यात आलं। त्यानंतर रेकॉर्डेड शाहिरी कार्यक्रमांचं सादरीकरण करण्यात आलं। नंतर मुख्य सोहळा किल्ले रायगडावरती राजसदरेमध्ये सुरू होतोय। तर शिवराज्याभिषेक सोहळा आज आणि 1674ला रायगडावरती 6 जूनला शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा हा तब्बल 9 दिवस सुरू होता। या सोहळ्यासाठी 32 टन सोन्याचं सिंहासन बनवलं गेलं। अनेक राजे सोहळ्याला उपस्थित होते। पवित्र 7 नद्यांचं पाणी आणण्यात आलं होतं आणि शिवकालीन होनांच्या साक्षीनं हा सोहळा पार पडला। 6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावरती झाला। त्याला आता 348 वर्ष पूर्ण झाली आहेत। दरवर्षी परंपरेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा हा किल्ले रायगडावरती साजरा होत असतो। मात्र गेलं वर्ष आणि यावर्षी थोडं या सोहळ्याचं चित्र बदललेलं आहे। त्याचं कारण म्हणजे अर्थातच कोरोनाचं संकट। मागच्या वर्षी सुद्धा अगदी काही मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा किल्ले रायगडावरती पार पडलेला होता आणि यंदा देखील तीच परिस्थिती आहे, कारण कोरोनाचं संकट कायम आहे आणि म्हणून रायगडावरती फक्त 20 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे या सोहळ्यासाठी। खासदार छत्रपती संभाजीराजे आणि त्यांचे सुपुत्र यांच्या हस्ते हा सोहळा तिथे पार पडेल। त्यानंतर काही माध्यमांचे प्रतिनिधी आहेत आणि काही अधिकारी आणि कर्मचारी यांनाच फक्त रायगडावर जाण्याची परवानगी मिळाली आहे। दरवर्षी लाखोंच्या संख्येने शिवभक्त ज्या प्रकारे रायगडावरती गर्दी करतात, आजच्या दिवशी त्यांना मात्र आज जाता येणार नाहीये। त्यामुळे अनेक जण मागच्या वर्षी सुद्धा आणि यावर्षी सुद्धा नाराज आहेत, कारण छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला त्यांना उपस्थित राहता येत नाहीये। मात्र ही ताजी दृश्य रायगडावरची, तिथे सदरेवर मेघडंबरीतल्या या महाराजांच्या पुतळ्याभोवती अशी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि तिथे आता मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल आणि ती ही थेट दृश्य तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती पाहायला मिळणार आहेत। 6 जून 1674 साली तब्बल 9 दिवस हा शिवराज्याभिषेक सोहळा सुरू होता। त्याला अनेक राजांना निमंत्रण होतं। या सोहळ्यासाठी 32 टन सोन्याचं सिंहासन बनवण्यात आलेलं होतं। अशा सगळ्या दिमाखात हा शिवराज्याभिषेक सोहळा 1674 साली पार पडला। सुवर्ण होनांचा अभिषेक महाराजांवरती करण्यात आलेला होता। 7 नद्यांचं पवित्र पाणी या राज्याभिषेकासाठी आणण्यात आलं होतं आणि दरवर्षी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावरती साजरा होतो। किल्ले रायगडावर सध्या काय सुरू आहे, कशा पद्धतीनं साध्या पद्धतीनं हा शिवराज्याभिषेक सोहळा कसा पार पडणार आहे या संदर्भात आपण अगदी सकाळपासूनच माहिती घेतोय। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आणि संदीप राजगोळकर दोघेही किल्ले रायगडावरती आहेत। सुरुवातीला उदय जाधव यांच्याकडे जाऊयात। उदय, आता सध्या काय सुरू आहे? श्वेता, अगदी काही क्षणातच संभाजीराजे छत्रपती हे किल्ले रायगडावरती राजसदरेच्या इकडे येतील आणि ध्वजवंदन सर्वात प्रथम होईल। त्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळ्याला मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल। आता आपल्यासोबत काही शिवभक्त आहेत जे इथे आलेले आहेत, चांगले सजून। आपण पाहत असाल सर्वांनी अतिशय सुंदर रंगबिरंगी असे फेटे जे आहेत ते परिधान केलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी हे सर्व शिवभक्त किल्ले रायगडावरती आलेले। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आज काय प्रतिक्रिया तुमची? शिवराज्याभिषेक सोहळा आहे, काय सांगाल थोडक्यात? सर्वात पहिल्यांदा जय शिवराय। संपूर्ण भारत देशाला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपण काय प्रतिक्रिया? ज्या वर्षीपासून श्रीमंत युवराज संभाजीराजेंनी छत्रपतींनी रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा सुरू करायला सुरुवात केली, 2009 साली एक ऐतिहासिक घटना घडली। मेघडंबरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला गेला आणि आज 2021 साली जे छत्रपती शिवाजी महाराजांनी होऊन तयार केलं होतं, चलन तयार केलं होतं, ते एक आज सापडलेलं आहे।
त्या सुवर्ण नाण्याच्या अभिषेकानं त्या होनच्या माध्यमातून अभिषेक होणार, ही एक ऐतिहासिक घटना 2021च्या माध्यमातून घडलेली आहे. म्हणजे पुन्हा एकदा 348 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवरती पुन्हा एकदा होण ही जी सुवर्ण मुद्रा आहे त्याने अभिषेक केला जाणार. आपली काय प्रतिक्रिया? आपण इथं पाहतात की कोविडच्या पार्श्वभूमीवर 20च मावळ्यांना इथं परवानगी दिली शासनानं. काही हरकत नाही, परंतु कोविड हे पाळलंच पाहिजे या नियमाचा आहे. परंतु आपण इथं आज जर पाहिला तर जो उत्साह ज्या लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत असतो तोच आज इथं उत्साह आहे. जसं यांनी सांगितलं की 2008 आणि 2021 ही जी सुवर्ण क्षण आहेत हे आमच्या जीवनातले हे प्रत्येकजण तो साक्षीदार आहे. याचा आम्हाला संभाजीराजेंनी आणि युवराणी संगीताराजे असतील यांनी जो आमच्यावर जबाबदारी टाकून आम्हाला जो मान दिला याचा खरोखर आम्हाला गर्व आहे. आज रायगडावरती लाखोंच्या संख्येने शिवभक्त आहेत. जसं दरवर्षी संपूर्ण किल्ले रायगड हा फुलून निघतो शिवभक्तांनी, मात्र आज तशी परिस्थिती नाही. आज कसा सोहळा साजरा करतो? जरी आज लाखोचे शिवभक्त नसले तरी त्या लाखो शिवभक्तांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही काही मोजकेच शिवभक्त इथं आलो आहोत. राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार आणि छत्रपती संभाजीराजेंनी जी काही आम्हाला मार्गदर्शन केलं त्यानुसार आम्ही शिवभक्त इथे आलो आहोत. आणि ज्या पद्धतीनं दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा होतो त्याच पद्धतीनं त्याच विधिवक्त पूजा करत सगळ्या पद्धती पार पाडत अगदी रात्रीचा गोंधळ असेल, गडपूजन असेल आणि आता ध्वजारोहण, शिवराज्याभिषेकाचा सोहळा आणि अगदी त्याच्या पारंपरिक मिरवणूक या सगळ्या पद्धतीनं जसा सोहळा होतो त्या पद्धतीनंच तितक्याच उत्साहात यावर्षीचा सोहळा आम्ही सगळे शिवभक्त मिळून करतोय. शिवभक्तांची संख्या कमी नसली तरी उत्साह मात्र कमी झालेला दिसत नाही. पारंपरिक विधी जे आहेत त्या देखील पूर्ण केले जातात. आपण काय सांगाल? रायगडचा हा जो राज्याभिषेक सोहळा आहे आता लोकोत्सवामध्ये रूपांतरित झालेला आहे आणि संपूर्ण राष्ट्राचं लक्ष छत्रपती संभाजी महाराज रायगडच्या राजसदरेवरनं काय संबोधन करणार आहेत ह्याच्यावर आता लागायला लागलेला आहे. संभाजीराजेंनी फार कष्टानं आजपर्यंतचा हा लोकोत्सवाचा सोहळा निर्माण केला. गेल्या वर्षीपासून थोड्याशा अडचणी आल्या कोविडमुळे, परंतु या वर्षी सुद्धा महाराष्ट्राला एक दिशा देणारं वक्तृत्व आज संभाजीराजे करतील आणि त्या वक्तृत्वाकडे, त्या भाषणाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आणि संभाजीराजेने जशी घोषणा केली आहे त्या प्रकारे संभाजीराजे आज बोलणार आहेत. आणि ज्या राजसदरेवरनं शिवाजी महाराजांनी 18 पगड जाते 12 बलुतेदारांना न्याय दिला, सगळ्या समाजांना घेऊन एक स्वराज्याची स्थापना केली, त्याच पवित्र ठिकाणातून संभाजीराजे महाराष्ट्राच्या जनसामान्य लोकांमध्ये एक नवचेतना निर्माण करायच्या तयारीत आज रायगडवर आलेले आहेत आणि काही वेळातच आपल्याला ते ऐकायला मिळेल. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. तर आपण इथे बघतोय की किल्ले रायगडावरती मोठ्या प्रमाणात धुकं जे आहे ते देखील पसरलेलं आहे. आपण या बाजूला पाहू शकतो कशा प्रकारे संपूर्ण धुक्यांचं साम्राज्य आहे हे किल्ले रायगडावरती पसरलेलं पाहायला मिळतं आहे. सर्वत्र धुकं आणि फक्त धुकं दिसतंय. समोर हा होळीचा माळ आहे आणि समोर सचिवालय आहे, तिथून जगदीश्वराच्या ठिकाणी जाणारा रस्ता आहे. मात्र हा आता अजिबात दिसत नाही. इतकं हे धुकं जे आहे किल्ले रायगडावरती मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे. काल तर इथे पाऊस देखील मुसळधार पडला आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात इथे जो त्रास आहे शिवभक्तांना असेल, पोलीस असतील, इथे जे बंदोबस्तासाठी आहेत त्यांना देखील झाला. आणि आज इथे रायगडावरती अगदी मर्यादित स्वरूपामध्ये शिवभक्त असले तरी त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने पोलीस इथे आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो इथे ठेवण्यात आलेला आहे. समोर आपण इथे दिसत नसेल कदाचित कॅमेरामधून, इथे ध्वजवंदन जे आहे अवघ्या काही क्षणामध्ये होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जी पालखी मिरवणूक आहे त्या पालखी मिरवणुकीतली जी मूर्ती आहे ती मूर्ती जी आहे ती राजसदरेवरती आणली जाणार आहे आणि राजसदरेवरती आणल्यानंतर मुख्य शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे. यंदाच्या या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जी सुवर्ण होण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा 348 वर्षापूर्वी जो शिवराज्याभिषेक सोहळा या किल्ले रायगडाने अनुभवला त्यावेळेला ज्या सुवर्ण होणांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती अभिषेक करण्यात आला होता त्यापैकीच एक सुवर्ण होण जी आहे ती आज सापडलेली आहे आणि त्या सुवर्ण होण्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि हेच वैशिष्ट्य आहे यंदाचं. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. पुन्हा तुमच्याकडे येऊच ज्या वेळेला मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल. मात्र सध्या किल्ले रायगडावरूनच संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत. संदीप, आता तुम्ही कुठे आहात? सकाळचे 9 वाजून गेलेत तरी धुक्याचं साम्राज्य आहे आणि काय सध्या रायगडावरचे सूर ऐकायला येत आहेत? काय वातावरण?
एक तर दरवर्षी श्वेता शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजीचा जय जयकार जो असतो तो किल्ले रायगडच्या सगळ्या या दऱ्याखोऱ्यांमध्ये दुमदुमत असतो. पण आताचं चित्र वेगळं आहे. मी सध्या चित्त दरवाजापासून काही अंतरावर आहे. या ठिकाणी हा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. कुणालाही किल्ले रायगडावर जाता येत नाही. आणि वरती जर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आता उदयनं सांगितलं की दाट धुकं आहेत, तसंच धुकं पायथ्याला देखील पाहायला मिळते. म्हणजे 9 वाजून गेलेले आहेत तरी देखील इतकं दाट धुकं आहे. अनेक शहरांमध्ये कडकडीत ऊन आहे, पण आपल्याला माहिती आहे समुद्र सपाटीपासून किती तर उंचीवर हा किल्ले रायगड आहे. आणि म्हणूनच आपण पाहतोय म्हणजे झाडांच्या अगदी 50 फुटाच्या पलीकडचं देखील काहीही दिसू शकत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे हे सगळं दाट धुकं आहे. आणि त्याच्याखाली आपण हा जो रस्ता बघतोय हा चित्त दरवाजाकडे येणारा रस्ता आहे. फक्त पोलीस अधिकाऱ्यांची वाहनं, कर्मचाऱ्यांची वाहनं आणि इतर वाहनं फक्त आहेत. अक्षरशः या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत असतं. सगळे स्टॉल्स, दुकानं ही उघडी असतात. पण आत्ता आपण बघतोय कुठलंही दुकान किंवा स्टॉल्स या ठिकाणी उघडं नाही. फक्त पोलीस आणि इतर जे स्थानिक नागरिक आहेत तेच फक्त या ठिकाणी आहेत. आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी श्वेता, हिरकणीवाडी जी आहे, म्हणजे हिरकणी तर आपल्याला इतिहासातली सगळ्यांनाच माहिती आहे. हिरकणीवाडीतला एक तरुण आहे चेतन अवकिरकर. चेतन, दरवर्षीचा शिवराज्याभिषेक दिनादिवशीचा किल्ले रायगड नाही आजचा रायगड, काय फरक आहे? दरवर्षी आपण पाहतो आवाजांचा जल्लोष, घोषणांचा जल्लोष, इथली जी गर्दी, गडावर जाण्याची गर्दी, इथला स्थानिक लोकांचा जो उत्साह, गडावरती येण्यावर शिवभक्तांचा उत्साह जो पाहून जो आनंद जो असतो तो वेगळाच असतो. परंतु तो या कोरोना महामारीच्या संकटामुळे तो काय आपल्याला तो पाहायला मिळत नाही. परंतु अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा असतो आणि तो आपण डोळ्यासमोर आणूनच आता आपण तो पाहू. चुकल्यासारखं वाटतं? हो, चुकलं, 100% चुकल्यासारखं वाटतं. कारण त्यावेळेचा जो राज्याभिषेक जो असतो तो म्हणजे जून महिन्यातला एक सणच म्हणावा लागेल आमचा. म्हणजे दिवाळीप्रमाणे सणच असतो तो आमचा. तो आम्हाला थोडं थोडं महामारीमुळे तो पाहायला इतकं दाट धुकं आहे, पावसाच्या सरी कोसळत आहेत, त्यातूनही शिवभक्त गडावर जात असतात. हो, त्यातून ऊन वारा पाऊस काहीही असो पावसात झोपतात लोक. आम्ही पाहतो डोळ्याने, स्थानिक दरवर्षी प्रत्येक वर्षी पाहतो लोक पावसात झोपतात. पण सकाळी वरती राजसदरेमध्ये लोक पोहोचलेले असतात. राजसदरेमध्ये सकाळी लोक पोहोचलेले असतात. पाऊस, ऊन, वारा हे सगळं सहन करत खरं तर रायगडावर, किल्ले रायगडावर शिवभक्त श्वेता जात असतात. आणि यंदा मात्र कोरोनाचं संकट आहे, त्यात मराठा आरक्षणाबाबतची जी संभाजीराजे भूमिका मांडणार आहेत त्या सगळ्यामुळे पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. आणि थोड्याच वेळात आता संभाजीराजे छत्रपती नेमकी काय भूमिका मांडतात हे आपल्याला समजू शकणार आहे. बिलकुल संदीप, खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी, संवादासाठी. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी पुणे जिल्हा परिषदेतर्फे कचरामुक्त अभियान सुरुवात देखील करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये 348व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यावेळची ही दृश्य. आणि यासोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र यानंतर एका विशेष कार्यक्रमात आपण भेटणार आहोत सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृती दिनानिमित्तानं. त्यांच्या आठवणींना उजाळा देऊयात पुढच्या बुलेटिनमध्ये.